गोष्ट आहे विचित्र अंड्याची. खूप जुनी गोष्ट आहे. एक ससा होता. त्याला एक चेंडू सापडला. चेंडू मोठा आणि रंगीत होता. सशाने चेंडू उचलून जवळून पाहिला. चेंडू कडक होता. किती मोठा आहे, कोणाचं अंड असेल हे सशाला प्रश्न पडला. सशाने कासवाला बोलावले. हे वाघाचं अंड आहे का? त्याने विचारले. नाही नाही, वाघाचं अंड एवढं मोठं नसतं. हे वाघाचं अंड नक्कीच नाही, कासव म्हणाले. सशाने माकडाला बोलावले. हे उंटाचं अंड आहे का? त्याने विचारले. नाही नाही, हे उंटाचं अंड नाही, उंटाचं अंड रंगीत असतं, माकड म्हणाले. सशाने कारकोच्याला बोलावले. हे हत्तीचं अंड आहे का? त्याने विचारले. कारकोच्याने अगदी जवळून चेंडू पाहिला. चेंडूवर चोंच मारली. चेंडू फुटला आणि त्यातून फुस आवाज करत हवा बाहेर येऊ लागली. समजलं, हे तर हवेचं अंड आहे, कारकोच म्हणाला. तर मित्रांनो, तुम्ही या गोष्टीतून काय बोध घेतला?